अगदी झणझणीत आणि मसालेदार कारली आज आपण बनवणार आहोत, भरली कारली। तर इथे मी कारली आधी स्वच्छ धुवून घेतली, मध्ये कट मारून घेतली आणि उकळत्या पाण्यामध्ये घालायची आहे आपल्याला ही कारली। त्यानंतर यामध्ये मीठ घालायचं आहे आणि छान कारली 10 ते 15 मिनिटं यामध्ये उकळून घ्यायची आहे। जवळजवळ 50% कारली आपल्याला यामध्ये शिजवून घ्यायची आहे। त्यानंतर कढईमध्ये आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत, खोबरं छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आणि मसाल्यासाठी आपल्याला इथं आलं, लसूण, खोबरं, शेंगदाणे, कोथिंबीर, पुदिना, थोडासा कढीपत्ता हे सगळं वाटण तयार करून घ्यायचं आहे। कारली उकडून झाली की ही बाहेर काढून घ्यायची आहे, थंड व्हायला ठेवायची। तोवर वाटलेल्या मसाल्यामध्ये मीठ, काही मसाले घालायचे आहेत आपल्याला। इथे धना पावडर, जिरा पावडर, लाल तिखट, गरम मसाला, घरगुती मसाला मी इथे ॲड केलेला आहे। नंतर तेलामध्ये कढीपत्ता, कांदा, जिरं घालायचं आहे आणि ते परतलं की त्यामध्ये आपली भरून घेतलेली कारली आपल्याला यामध्ये घालायची आहेत। तर कारली थंड झाल्यानंतर त्यामध्ये वाटलेलं जे मसाला आहे तो मी भरून घेतला होता। आता यामध्ये छान कारली परतून घ्यायची आहेत। गरम पाणी आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे। पाणी ॲड केल्यानंतर याला छान उकळी येऊ द्यायची आणि गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहेत। कमी गॅसवरतीच आपल्याला ही कारली छान शिजवून घ्यायची आहेत। मध्ये एकदा कारली हलवून घ्यायची आहे, अर्ध लिंबू यामध्ये पिळायचं आहे। त्यानंतर पुन्हा झाकण ठेवून आपल्याला ही शिजवून घ्यायची आहे, जोवर कारली आपली शिजत नाही। तर इथे बघा आपली कारली तयार झाली आहेत। अशीच मसालेदार आणखी रेसिपी शिकण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीमध्ये, तोपर्यंत नमस्कार।